हे गाईज, वेलकम टू न्यू व्हिडिओ. आज आहे डे 2 आपल्या ट्रिपचा. 24 जून आहे आज. तर आज आपण ज्या गावात आलो होतो स्वित्झर्लंडच्या, काल आपण पिसा फ्लोरेन्सची डे ट्रिप केली होती. खूपच मजा आली का. आणि आज आपण रॉयल कॅरिबियनची क्रूजने जाणार आहोत. सँटोरिनी, मायकोनोस आणि कुसुदासी टर्कीला. मेन सिटीज नाही आहे टर्की आणि याच्या ग्रीसचा, पण बाकीचे जे फेमस सिटीज आहे तिथे चाललो आहे. 7 नाईट्स 8 डेजची क्रूज आहे ही. सगळं याच्यामध्ये इन्क्लूडेड असणार आहे. आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. सगळ्यांचं आवरतच आहे, माझं आवरलेलं आहे. आणि इथून एक 10-20 मिनिट्सची ड्राईव्ह आहे. आपण कॅब बोलवणार आहे सगळं सामान घ्यायला. बाकी वातावरण एकच नंबर झालेलं, तुम्ही बघू शकता. एकच नंबर आहे. हे आता आपण इथं रॉयल कॅरिबियनच्या ड्रॉप ऑफला पोहोचलेलो आहे. हे क्रूज टर्मिनल आहे. इथून सगळ्या क्रूज आहे. MSCची क्रूज आहे, ऑस्ट्रेलियनची क्रूज आहे आणि इथं रॉयल कॅरिबियन आहे. रॉयल कॅरिबियनची क्रूज आहे. हे आता आपण इथं क्रूजच्या बॅग ड्रॉपेजला पोहोचलेलो आहोत. इथं आता आपण सगळे बॅगेज देणार आहे. इथं सगळे लोक आता इथं सगळे बॅगेज ट्रान्सफर करताय. त्या साईडला पाठीमाग आपली क्रूज आहे. इथं आपल्याला टॅग होईल, टॅग भेटन. इथं आपल्याला जे बॅगेज द्यायचे आहे तर त्या बॅगेज देऊन आपल्याला डायरेक्ट रूममध्ये भेटणार आहे. कारण की गर्दी होती खूप, आपण अशीच बॅग घेऊन गेलो होतो. आणि इथूनच आपल्याला हँड बॅगेज घेऊन जायचं आहे. ती या साईडला चेक केली आहे, तिला जाऊन आपण चेक इन करून आपल्याला ते कार्ड देतो. आता हे आपल्याला नेमकी माईक बंद असल्यामुळे इथं ऐकायला नसेल येत, पण आपल्याला पाठीमागे दिसते वन ऑफ द लार्जेस्ट क्रूज शिप आहे ओडेसी ऑफ द सीज. सगळी आपली बोर्डिंग प्रोसेस झालेली आहे आणि आपल्याला जे की कार्ड्स आहेत तर ते रूमच्या इथंच भेटणार आहे. तर आपण थोड्याच वेळात क्रूजच्या आत जाऊ आणि एक्सप्लोअर करू रॉयल कॅरिबियन ओडेसी ऑफ द सीज. एकच नंबर क्रूज आहे ही, आपल्याला दिसते. एकदम मॅसिव्ह क्रूज आहे, एकदमच मॅसिव्ह. खूपच मोठी क्रूज आहे, खूपच मोठी. आपल्याला हे दिलेलं आहे. आता मी इथं स्कायप्लेक्स म्हणून एक गेमिंग एरिया आहे, तिथं आलेलो आहे. आणि तिथं एकदमच भारी इथं बंपर कार्स आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं आपण लाईनमध्ये थांबलेलो आहे. 12 जणांचं आहे. एकदमच एक्साइटिंग गेम आहे, आपण करणार आहोत. रोज लाईनमध्ये थांबतो, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसं झालेलं.
इथून आता ही क्रूज डिपार्ट झालेली आहे आपल्या नेक्स्ट स्टॉपला जो सेंट्रोनी आहे. सेंट्रोनी इथून लय लांब नाही आहे, तसं 2 दिवसात पोहोचणार आहे. परवा सकाळी पोहोचणार आहे क्रूज, सेंट्रोनीला पोहोचणार आहे क्रूज परवा सकाळी सेंट्रोनीला क्रूज पोहोचणार आहे. इथून आता डिपार्ट झालेली आहे, पूर्ण क्रूज भरलेली आहे माझ्या माहितीने. 3-4 हजार लोक आहे. आता आपण बंपर कार केली, आपण ते बघितलं. एकच नंबर आहे. Trying to think of ways to you. Your voice stuck in my brain. We never got to see it through. And I know I feel more pain if we're speaking truth. Cause when the daylight comes, I still lose. So will I feel it again? I just don't know. And I'm hoping I'll find a way to let go. So if you love me, how could you leave me so low? So will I feel it again? I just don't know. हे आपण बघू शकतो हे टेक 14 विंडजॅमर मार्केट प्लेस म्हणून यांनी अख्खा एक फ्लोअर केलेला आहे क्रूजमध्ये फॉर ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. इथं आपल्याला कॉन्टिनेंटल फूड्स भेटतात, इंडियन फूड पण इथं अवेलेबल आहे. आलू पराठा झालं, पनीर पराठा, आलू मेनी टाईप्स ऑफ पराठा आपल्याला भेटतं इथं. डेझर्ट्स भेटतात, सगळ्या टाईपचं इथं फूड भेटतं. वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला रिफ्रेशमेंट्स भेटतात, स्वीट डिश भेटतात, बरंच काय काय भेटतं. खूप व्हेरायटी ऑफ ऑप्शन्स आहे. लार्ज नंबर ऑफ सीटिंग पण आहे इथं आणि खूप मजा येते इथं ब्रेकफास्ट आणि लंच करायला. शिपच्या आउटर डेकला आलेलो आहे. आपण सिवित्यांच्या रोमपासून निघलेलो आहे. आता ग्रीस सेंट्रोनीमध्ये पोहोचणार आहे. उद्या सकाळपर्यंत पोचू. आपल्याला एक कमीत कमी 12 तास लागते ना अजून पोचायला. मग शिफ्ट ऑफ होणार आहे. तुम्ही खायचं बघितलं असं ब्रेकफास्ट आहे तो खूप खायला आहे, एकदम भरमसाठ खायला पण थांबणारच नाही. खाऊन थकन वापरून. बाकी ते एकच नंबर आहे. थोडा हवेचा आवाज जास्त येत असेल, बाकी एकच नंबर आहे. आतून पण तुम्ही ते रॉयल एस्प्लेनाड आणि ते बघितलं असेल, बरेच खूप सारे खायचं पण ठिकाण आहे. ते एकच नंबर आहे. हे मेन डायनिंग हॉलच्या वरचं आहे, 5th फ्लोअरला आहे. इथं मेन मोठ्या कार्टियर, ह्युबॉल्ट, रोलेक्सचं पण इथं आत आहे घड्याळ आहे. आणि इथं खाली मेन डायनिंग हॉलचं आहे. इथं बार्स आहे बरेच. So will I feel it again? I just don't know. And I'm hoping I'll find a way to let go. So if you love me, how could you leave me so low? So will I feel it again? I just don't know. I just don't know.